झी24 तास एक पाऊल पुढे। विजय पांढरेंनी अशी कोणती बाब उघड केली आहे की ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना राजीनामा द्यावा लागलाय? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय आणि तो साहजिकच आहे, कारण अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्य सरकारलाच खरखर लागली आहे। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बड नाव। राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांची पकड मजबूत आहे। आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत। राजकारणात आजपर्यंत त्यांनी अनेकांना शिंगावर घेण्यास मागे पुढे पाहिलं नाही, पण अखेर अजित पवारांवरही मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली आहे आणि त्याला कारणीभूत ठरले आहेत मुख्य अभियंता विजय बळवंत पांढरे। गेल्या काही दिवसापासून या एकाच नावाची राज्यात चर्चा होती आहे, कारण राज्याच्या राजकारणात या एका नावामुळे मोठी उलथापालथ झाली आहे। पांढरे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात जणू राजकीय वादळ चाललंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय। सर्वसामान्य जनतेला वाटतं की हे जर उपमुख्यमंत्री असेल तर ह्यांची चौकशी कोण करणार, काय करणार? कुणाला जी चौकशी करायची ती करा। मी आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना स्पष्ट भूमिका ठेवून काम करत आलेलो आहे। मी कुणाचाही 5 पैशाचा मिंधा नाहीये आणि त्याच्यामुळे काम करत असताना अशा प्रकारचे आरोप वेगवेगळ्या पद्धतीने गेले 2 दिवस त्या ठिकाणी चालू केले गेलेले आहेत आणि असं असताना मी माझा ह्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे। हे सगळं काही घडलंय ते विजय पांढरे यांच्या पत्रामुळे। राज्यात सुरू असलेल्या जलसिंचन प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत पांढरे यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून सावध करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावर कारवाई काही झाली नाही। उलट त्यांना गप्प राहण्याचा सल्ला देण्यात आला। तक्रार मी प्रधान सचिवांकडे केली। प्रधान सचिवांनी मला स्पष्ट सांगितलं की पांढरे, या कामांविषयी तुम्ही बोलू नका, ही सगळी वरची कामं आहेत आणि गप्प बसा। अधिकारी पातळीवर कोणीच दाद घेत नसल्यामुळे पांढरेंनी या प्रकरणाची जाहीर वाच्यता केली। जेव्हा एखादा कर्मचारी अधिकारी हा बंड करून उठतो, कारण शासनात चाललेला गैरव्यवहार, शासनाची दंडेली ही त्याला जेव्हा अत्यंत अयोग्य आहे असं वाटतं, सगळं जेव्हा मर्यादेच्या बाहेर जात आहे असं जेव्हा त्याला वाटतं, तेव्हा साहजिकच ते सर्व प्रकार आटोक्यात आणण्यासाठी, कमी करण्यासाठी जर त्या कर्मचाऱ्याने किंवा त्या अधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तर काय बिघडलं? पांढरेंनी राज्यपालांना पत्र लिहून तक्रार केली। तसंच राज्यातील जलसिंचन प्रकल्पात सुरू असलेल्या अनागोंदींचा पाढाच त्यांनी वाचला। त्यामुळे जलसिंचन खात्यातील छुपा कारभार जगासमोर आला। प्रसिद्धी माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर सरकारवर दबाव वाढत गेला आणि अखेर अजित पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली। अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे विजय पांढरे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहेत। झी24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी24 तास एक पाऊल पुढे।